नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत साइन कन्व्हेन्शन इन रूफ ट्रसेस. रूफ ट्रसेसला स्पिन जॉइंटेड फ्रेम असं म्हटलं जातं. तर यामध्ये जे साइन कन्व्हेन्शन्स वापरले जातात, या साइन कन्व्हेन्शनला घेऊन खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं. ते कन्फ्युजन आपण आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो क्लिअर करणार आहोत. तर लक्षात घ्या, साइन कन्व्हेन्शन दाखवत असताना म्हणजे मेंबरमध्ये असणारा फोर्स हा कंप्रेसिव्ह प्रकारचा आहे का टेन्शन प्रकारचा आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहिती असतं की जो फोर्स एखाद्या मेंबरला कंप्रेस करतो, त्याची लेंथ कमी करतो, त्याला आपण कंप्रेसिव्ह फोर्स म्हणतो, म्हणजे पुश टाईपचा फोर्स. आणि जो फोर्स लेंथ वाढवतो म्हणजे इलॉंगेट करतो, पुल टाईपचा फोर्स असतो, त्याला आपण म्हणतो टेन्शन नेचरचा फोर्स. हे झालं विथ रिस्पेक्ट टू द मेंबर. पण ॲनालिसिस करताना, प्लेन ट्रसचं ॲनालिसिस करताना आपण डिफाईन करतो विथ रिस्पेक्ट टू द जॉईंट. पण दोघांचा अर्थ हा एकच होत असतो. कसा ते मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, फोर्सेस ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट. ज्यावेळेस फोर्सेस अवे फ्रॉम जॉईंट ॲक्ट होत असतात तर त्या फोर्सेसला मित्रांनो कन्सिडर करतो आपण टेन्शन. त्याला आपण काय कन्सिडर करतो? टेन्शन फोर्स. सो टेन्शन फोर्स. इफ फोर्सेस ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट इट इज कन्सिडर ॲज अ टेन्शन फोर्स आणि कॅल्क्युलेशनमध्ये आपण त्याला प्लस म्हणून कन्सिडर करत असतो. इफ द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड द जॉईंट, फोर्स जर का जॉईंटकडे ॲक्ट होत असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं कंप्रेसिव्ह फोर्स. सो इट इज नोन ॲज अ कंप्रेसिव्ह फोर्स. याला म्हटलं जातं कंप्रेसिव्ह फोर्स. आणि जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करणार, कॅल्क्युलेशन करणार, तर या फोर्सला कन्सिडर करायचं निगेटिव्ह फोर्स. मग आता इथं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो ते तुम्हाला मी सांगतो. जर तुम्हाला हे ॲनिमेशन दिसत असेल तर यात एक गोष्ट क्लिअर होईल की बाहेरून येणारा जो लोड आहे तो जॉईंटवरती ॲक्ट होतोय आणि हा लोड मेंबरमधून पास होतोय आणि सपोर्टकडे येतोय. ज्या मेंबरमध्ये कंप्रेसिव्ह फोर्स डेव्हलप होत असतो इन केस ऑफ द रूफ ट्रसेस, त्याला आपण स्ट्रट म्हणतो. द मेंबर विच इज सब्जेक्टेड टू द कंप्रेसिव्ह फोर्स ओनली इट इज नोन ॲज अ स्ट्रट. सो जो प्रिन्सिपल राफ्टर आहे त्यामध्ये स्ट्रट, त्याला आपण स्ट्रट म्हणतो कारण त्याच्यामध्ये कंप्रेसिव्ह फोर्स डेव्हलप होतो. आणि ज्या मेंबरमध्ये मित्रांनो ॲक्झियल टेन्शन डेव्हलप होतं त्याला आपण टाय मेंबर म्हणतो किंवा स्लिंग मेंबर म्हणतो. तर बेसिकली इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड रूफ ट्रस, इफ लोड इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, तर प्रिन्सिपल राफ्टरला आपण स्ट्रट म्हणूया आणि प्रिन्सिपल टाय, बेसवाली जी आहे त्याला आपण प्रिन्सिपल टाय म्हणूया. तर एक्झॅक्टली प्रॉब्लेम इथं काय होतोय की सर लोड येताना बघा, हा लोड स्ट्रटमध्ये येताना लोड कंप्रेसिव्ह दिसतोय, बट दिस लोड इज अवे फ्रॉम द जॉईंट. पण तुम्ही तर म्हटलात की अवे फ्रॉम जॉईंट म्हणजे टेन्शन, पण डायग्राममध्ये दिसताना तो अवे फ्रॉम जॉईंट दिसतोय आणि मेंबरला तुम्ही स्ट्रट म्हटलाय. स्ट्रट म्हणजे काय? कंप्रेसिव्ह मेंबर. मग अवे फ्रॉम जॉईंट म्हणजे टेन्शन आणि मेंबरला म्हणतोय आपण कंप्रेसिव्ह मेंबर. असं का? तर इथं कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन मित्रांनो मी आता क्लिअर करतो. तर बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यात आधी मी एक घेतो सिम्पली सपोर्टेड बीम. सपोज हा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ॲक्च्युली बीम नाही, इट इज द मेंबर. हा बघा, हा एक मेंबर आहे, हा बॉटमचा जो की टाय मेंबर आहे. या मेंबरला मी इथं कन्सिडर करतो आणि हा मेंबर सपोज अशा पद्धतीने सपोर्ट आहे. इथं हिंज आहे आणि या ठिकाणी सपोज रोलर आहे, इकडे रोलर आहे. ठीक आहे. सो इट इज वन ऑफ दी मेंबर ऑफ द रूफ ट्रस. हा रूफ ट्रसचा एक मेंबर आहे. तर आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथं आपण एक्सप्लेन करूया की टेन्शन प्रकारचा फोर्स काय असतो. टेन्शन प्रकारचा फोर्स, तर टेन्शन प्रकारचा फोर्स म्हणजे काय? हा झाला आपला जॉईंट. सो वेन द फोर्स ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट, हा बघा अवे फ्रॉम जॉईंट आहे, इट इज ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट. सो इट इज नोन ॲज व्हॉट? टेन्शन टाईप ऑफ फोर्स. आता बॉडीच्या एक्झॅक्टली आतमध्ये काय होतंय आपल्याला ते पण बघायचं आहे. बॉडीच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय होतंय तर ते आपण तेव्हाच बघू शकतो जेव्हा आपण बॉडीला कट करणार. ते आपण बॉडीला काय करणार? कट करणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग जर या एंडला इथं टेन्शन फोर्स बघा, हा जर अवे फ्रॉम जॉईंट जात असेल तर इथं पण फोर्स कसा असणार? अवे फ्रॉम द जॉईंट टू मेंटेन द इक्विलिब्रियम. हा जर का अवे फ्रॉम जॉईंट असेल इकडे, सो इथं पण अवे फ्रॉम जॉईंट. इकडे बघा, हा जर अवे फ्रॉम जॉईंट असेल तर टू मेंटेन द इक्विलिब्रियम अवे फ्रॉम जॉईंट. बट व्हॉट हॅपन्स इनसाइड द मेंबर? आता मेंबरच्या आतमध्ये बघा, मेंबरच्या आतमध्ये हा जर इकडे येतोय तर आपण याला अशा पद्धतीने इकडे दाखवणार आणि याला आपण अशा पद्धतीने इकडे दाखवणार. तर मेंबरच्या आतमध्ये काय होतंय? सो मेंबरच्या आतमध्ये टेन्शन क्रिएट होतंय. सो हा एवढा पोर्शन आहे मेंबरचा, हा एवढा पोर्शन आहे मेंबरचा आणि हा पोर्शन आहे मित्रांनो जॉईंटचा. हा पोर्शन कुणाचा आहे? जॉईंट. दिस इज व्हॉट? जॉईंट. तर बघा, आपण डिफाईन काय केलंय की वेन द फोर्स ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट, जॉईंट पासून जर का फोर्स अवे जात असेल, अवे फ्रॉम द जॉईंट, सो इट इज नोन ॲज अ टेन्शन फोर्स. तर हा फोर्स कोणता झाला? टेन्शन फोर्स. आणि त्याच वेळेला तुम्ही मेंबर ऑब्झर्व करा, मेंबर कसा होतोय? इलॉंगेट होतोय. मेंबरमध्ये पण फोर्स कोणता आहे? टेन्शन फोर्स. सो दिस इज द कंडिशन ऑफ टेन्शन फोर्स. इथं लिहितो मी कंडिशन नंबर 1, इट इज फॉर टेन्शन फोर्स. टेन्शन
फोर्स, ज्याला आपण दाखवतो कॅल्क्युलेशनमध्ये प्लस साईनने. सो दॅट टाईम वेन द फोर्स ॲक्टिंग अवे फ्रॉम द जॉईंट असू शकतो किंवा बोल्ट, सो इट इज कन्सिडर ॲज अ टेन्शन फोर्स. तर इथं जर का टेन्शन डेव्हलप होत असेल तर मित्रांनो त्यावेळेस 100% मेंबरमध्ये सुद्धा टेन्शन डेव्हलप होतो आणि ते बघण्यासाठी आपल्याला मेंबरला कट करावं लागतं. ही झाली केस नंबर 1. आता केस नंबर 2 घेतो कम्प्रेसिव्ह फोर्सची. कम्प्रेसिव्ह फोर्स, ओके. केस नंबर 2 परत मी इथं काय करतो बघा, या ठिकाणी असा मेंबर घेतो, हा असा एक मेंबर मी इथं घेतो, ओके. तर या ठिकाणी सपोर्ट मी यासाठी लावतोय, इथं सपोर्ट मी फक्त यासाठी दाखवतोय बिकॉज याला मी पर्पजफुली जॉईंट जो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा एक जॉईंट झाला, इट इज जॉईंट, आणि हा सुद्धा आहे जॉईंट, हा आहे जॉईंट, ठीक आहे. हा झाला जॉईंट. तर बघा विथ रिस्पेक्ट टू द जॉईंट, इफ फोर्स इज टुवर्ड द जॉईंट, तर त्याला आपण काय म्हणतो कम्प्रेसिव्ह फोर्स. तर बघा हा टुवर्ड द जॉईंट, ओके. इट इज टुवर्ड द जॉईंटकडे येणारा फोर्स जो असतो येणारा टुवर्ड द जॉईंट, इट इज कम्प्रेसिव्ह. पण त्याच वेळेस मेंबरच्या आतमध्ये काय होतंय ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर हा टुवर्ड द जॉईंट असेल तर बघा टू मेंटेन द इक्विलिब्रियम, हा इकडे चालला ना तर हा फोर्स इकडे जाईल, हा इकडे चालला ना तर हा फोर्स इकडे जाईल. बघा तर मेंबरच्या आतमध्ये दिस इज व्हॉट मेंबर. तर मेंबरच्या आतमध्ये काय होतंय कंप्रेशन डेव्हलप होते, कंप्रेशन. सो ही केस झाली मित्रांनो केस नंबर 2. इट इज फॉर कम्प्रेसिव्ह फोर्स, आणि त्याला आपण कॅल्क्युलेशनमध्ये दाखवतो निगेटिव्ह साईडने. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे काही डाऊट असतील तुमचे किंवा जे कन्फ्युजन आहे ते आय थिंक इथून क्लिअर झालं असावं. तर तुम्ही बघा विथ रिस्पेक्ट टू मेंबर जाऊ शकतात, तुम्ही विथ रिस्पेक्ट टू जॉईंट जाऊ शकतात, बट मोस्टली ॲनालिसिसमध्ये विथ रिस्पेक्ट टू जॉईंट यासाठी दाखवतात कारण इंटरनल फोर्सेस आपल्याला व्हिजिबल नसतात, म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू द जॉईंट जातो. सो वेन द फोर्स कमिंग टुवर्ड द जॉईंटकडे येत असेल सो इट इज नोन ॲज अ कम्प्रेशन फोर्स, आणि इफ इट इज अवे फ्रॉम द जॉईंट इट इज नोन ॲज अ टेन्शन फोर्स. आणि ज्या पद्धतीने हे मेंबर जॉईंटच्या बाबतीत होतंय सेम ते मेंबरमध्ये होत असतं. जेव्हा फोर्स टुवर्ड द जॉईंट जातोय तो मेंबरला कंप्रेस करतो, ज्यावेळेस तो अवे फ्रॉम जॉईंट जातोय तो मेंबरला काय करतो टेन्शन प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे लक्षात घ्या हे साइन कन्व्हेन्शन कधीही विसरायचं नाही, अतिशय महत्त्वाचे साइन कन्व्हेन्शन आहेत. आणि द मेंबर ऑफ द ट्रस विच इज सब्जेक्टेड टू द कंप्रेसिव्ह फोर्स इज नोन ॲज अ स्ट्रट मेंबर, आणि इफ इट इज सब्जेक्टेड टू द टेन्शन फोर्स इट इज नोन ॲज अ टाय मेंबर, ओके. तर अशाच पद्धतीच्या मित्रांनो कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे असतील तर माझं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये विथ न्यू कन्सेप्ट. थँक्यू सो मच.